मार्गशीर्ष संपला आणि 31 डिसेंबरची वाट बघत बसला तर फसला, असं का म्हणाले याचं उत्तर सांगते. आता मार्गशीर्ष महिना संपला की 31 डिसेंबरला वगैरे एकादश वगैरे आहे, तर त्याचनंतर मार्गशीर्ष महिना संपला की अमावस्या संपली की आपला मार्गशीर्ष महिना संपतो. त्यानंतर तुम्ही बुधवार किंवा एखादा वार गाठून तुम्ही हे मटणाची रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवायची. रेसिपी खूपच सोपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे अर्धा किलो मटण आणलेलं आहे. मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं मटण आहे हे. आता इथे हळद मीठ लावायचं आणि व्यवस्थित या मटणाला असं हाताने बघा व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि हे मटण आपल्याला कमीत कमी 20 मिनटं असंच झाकून ठेवायचं, जेणेकरून त्याला छान असं हे मटण पाणी सुटेल आणि छान मुरेल. त्याच्यामध्ये हळद आणि मिठाचं हे जे असतं ना, खूप छान आहे. बघू शकता मटण कसं छान असं हे झालेलं आहे. आता आपण हे मटण कुकरला करणार आहे. जसं की समजा गावरान पद्धतीचंच म्हणा, जर तुम्ही आणि रस्सा आणि हे मटण आपण एकत्र बनवणार आहोत. आता काही जण बोलतात की कुकरमध्ये जेव्हा आपण मटण करतो ना, त्यावेळेस याला हवी तशी चव येत नाही. पण माझ्या या पद्धतीने जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला जशी हवी तशी चव येते. आणि मेन म्हणजे चुलीवरची सुद्धा ह्याला चव सारखी वाटते. गॅसवरच आपण हे बनवणार आहोत त्यामध्ये पण. आता एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे, तेल घातलेलं कुकरमध्ये आणि कांदा व्यवस्थित परतून झाला आणि त्यामध्ये जे आपण मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं, मटण ठेवलं होतं, ते मटण याच्यामध्ये घालून घेतलं. आता मटण व्यवस्थित 2 ते 3 मिनटं असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता लगेच कुकरला झाकण न लावता असे ह्या पद्धतीने करायचं, म्हणजे की त्याला अंगचं जे पाणी सुटणार आहे त्याला हवी तशी आपल्याला इथं चव देऊ शकते. एक ताट ठेवायचं आणि पाणी गरम व्हायचं. तांब्यावर पाणी बसेल असलं एक खोलगट ताट ठेवायचं. बघू शकता पाणी गरम झालं की ताट उचलायचं आणि जे मटण आहे ना, ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. त्यावेळेस काय होतं की हे अशा पद्धतीचं बघा, ह्याला अंगचं पाणी सुटतं. आणि जसं आपण टोपामध्ये शिजत टाकतो त्यावेळेस आपण असं करतो ना, तशी ह्याला मस्त अशी चव येते. तर तुम्ही ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे की रेसिपी बिघडणार नाही आणि चवीलासुद्धा छान होईल. आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आता तुम्हाला आवश्यकता वाटत असेल किंवा नसेल तर तुम्ही आणखीनसुद्धा ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. पण आपल्याला ह्याचा कुकरला मस्त अशा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. जास्तचं पाणी घातलं तर मग पाणी वरती येईल आणि जेव्हा काय आपला याचा रस्साचं वगैरे हे आहे ना, तसं सगळं ओतू जाईल. म्हणजे आता याला कुकरला झाकण लावून घ्यायचं व्यवस्थित. आता हे अर्धा किलो जे मटण आहे ना, ते 4 शिट्ट्यामध्ये शिजू शकतं. जर तुम्हाला जास्तीचं शिजलेलं मटण खायचं असेल तर तुम्ही एखादी शिट्टी एक्स्ट्रा काढू शकता. पण मी ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. तोपर्यंत शिट्ट्या देईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया. इथे स्लाइसमध्ये कांदा चिरलेला आहे, अद्रक लसूण घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स झालं की आपल्याला खोबरं वगैरे घालून घ्यायचं, जेणेकरून खोबरंसुद्धा ह्याच्यामध्ये भाजून जाईल. आता तुम्ही इथे किसलेलं खोबरं घेऊ शकता किंवा ह्याचे बारीक बारीक कापसुद्धा करून घेऊ शकता. कमी जास्तसुद्धा तुम्ही मसाला करू शकता. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही इथे मसाल्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. पण हे इतकंसा मसाला पुरेसा आहे. 5 ते 6 लोक ड्रममध्ये अटक्या ह्याच्यामध्ये. आता तीळ घालायचं आहे, थोडंसं जिरे घालायचे, परत एकदा मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मसाला भाजून घ्यायचा आणि वरून अशी कोथिंबीर घालायची आणि छान असं हे वाटण तयार करून घ्यायचं. वाटण थोडंसं थंड होऊ द्यायचं, नाहीतर गरम गरम वाटण वाटायचं नाही आहे. थंड झाल्यावरती व्यवस्थित याची ग्रेव्ही मस्त अशी बघा टेक्स्चरमध्ये बनवून घ्यायची. इकडे आपलं ग्रेव्ही बनवून झालेली आहे आणि आता आपण इथे बघू शकता किती छान असं मस्त आपलं हे मटण शिजलेलं आहे. आता व्यवस्थित शिजलेलं आहे बघा 4 शिट्ट्यामध्ये. तर असं ह्याच्यापेक्षा जर जास्त मटण शिजलं ना, तर ते खाताना नुसतंच लाल लाल लागल्यासारखं होतं. मग त्यासाठी आपण इथे काय करायचं, इतकं मटण शिजवून घ्यायचंच नाही. थोडंसं रस्सा उकळेपर्यंत सुद्धा आपलं मटण शिजलं जातं. आता इथे एका चमच्याने पळीने तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जो घरचा असतो कांदा लसूण मसाला तो टाकलेला आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घरचा कोणताही मसाला इथे टाकू शकता तिखटवाला. तो सुद्धा आपल्याला एखादा मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचा. कमी गॅस ठेवायचा, नाही तर मसाला पटकन करपला जाईल आणि चव एक वेगळीच येईल. ते वाटण घालून घ्यायचं. वाटणसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. पाणी गरम असावं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आणि परत एकदा ह्याला मिक्स करायचं आणि 3 ते 4 मिनिट व्यवस्थित ही ग्रेव्ही मीडियम गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायची, जेणेकरून ह्याला तेल सुटेपर्यंत ह्याला आपल्याला सतत हलवत राहायचं. किंवा
आधीमध्ये हलवून अशा पद्धतीचं तेल सुटेपर्यंत मस्त अशी ही ग्रेव्ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे, मस्त असं आपलं भाजलेलं सुद्धा आहे. आता असंच ही ग्रेव्ही घ्यायची आणि ज्या आपल्या कुकरमध्ये होतं ना त्यामध्ये ही ग्रेव्ही घालून घ्यायची. आता हे मला थोडंसं दाट वाटत होतं, दाटसर वाटत होतं क्वांटिटी. तुम्ही असं सुद्धा ठेवू शकता किंवा ह्याच्यामध्ये गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता. बघितली रेसिपी किती छान आणि सोपी आहे आणि पटकन पण होणारी आहे. गावरान पद्धतीमध्ये होतं. गावाला काय करतो आपण ह्या पद्धतीमध्ये बनवून घेतो मटण. अशा ते टोपामध्ये बनवलं जातं. आज कुकरमध्ये सुद्धा तीच चव आणि तेच पद्धतीचं हे मटण आपण बनवून घेतलेलं आहे. तरी बघा खायला चवच लागते आणि करायला सुद्धा सोपं आहे. वरून आपली शेवटची म्हणजे कोथिंबीर घालायची, छान अशी एक चव येते वेगळ्या प्रकारची. बघू शकता किती दिसायला तितकी छान दिसते ना, तितकीच चवीला अप्रतिम लागते. असंच सर्व करून घ्यायचं. लिंबू, कांदा, भात, चपाती, भाकरी, भाताबरोबर तुम्ही कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी तांदळाच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.